होता, एका बाजूला आयुष्य उभा होतं आणि एका बाजूला धर्म उभा होता। त्या माझ्या राजानं कधी कुणा समोर झुकला नाही, वाकला नाही, शत्रू समोर ताट मानेनं उभा राहिला आणि मराठ्यांचीच जात आहे। माझ्या बापानं शिकवलंय, आपण जे कार्य हाती घेतलंय ना ते कार्य पूर्ण केल्याशिवाय पाठीमागं वळून पाहायचं नाही। अरे माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, धर्मवीर संभाजी राजांचं राज्य होतं, त्याला स्वराज्य म्हणायचं दादा। असं माझं स्वराज्य त्या धर्मवीर संभाजी राजांनी, छत्रपती संभाजी राजांनी निर्माण केलंय आणि हे जग एक दिवस आहे असं राहणार आहे, एकटालोय एकटं जाणार आहे, हे लोकांच्या लक्षात राहिलं नाही। मग माणसासारखं राहायचं माणसाला कळालं नाही, कारण आपलीच माणसं आपल्याला जातात गड्या। माणसासारखं राहा रे माणसा तुला कधी कळणार, माणसासारखं राहा रे माणसा तुला कधी कळणार, मेल्यावरती तुझीच माणसं तुला जरा जाणार, मेल्यावरती तुझीच माणसं तुला जरा जाणार। देवीन जीवा सुखनो हे, देवाला आपलंसं केल्याशिवाय जीवनामध्ये सुख येणार नाही, समाधान येणार नाही। मग काय करायचं तर देवाला आपलंसं करायचं, कारण माणसाच्या आयुष्यामध्ये दुःखच दुःख आहे। माणसाचं आयुष्य खूप सुंदर आहे, पण माणसानं या आयुष्याला दुःखी केलंय। ऐका, माणसाला सुखी जीवन जगायचं असेल तर माणसानं काय करायचं, दुसऱ्याच्या सुखाचा आणि स्वतःच्या दुःखाचा विचार करणं सोडून द्यायचं। माणसाचं जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही, आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही। माणसाचं आयुष्य खूप सुंदर आहे, पण कसं सुंदर बनतं आणि कसं वाईट बनतं तर बघा, माणसाचं आयुष्य सुंदर आहे, माणूस जगासारखा जगला तर आपल्या मनाला त्रास होतो आणि आपण आपल्या मनासारखं जगलो तर कुणाला त्रास होतो, जगाला त्रास होतो। मग आपण ठरवायचं जगासारखं जगायचं का मनासारखं जगायचं। जर सुंदर जगायचं असेल, आपल्या मनाला समाधान वाटण्यासारखं जगायचं असेल तर मनासारखं जीवन जगायचं। ऐका गड्या ऐका, देवाचं नामस्मरण करायचं, देवाची भक्ती करायची, कारण जीवनामध्ये दुःखच दुःख आलेलं आहे। मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जावं लागतं, प्रत्येकाला मरावं लागतं। देवाने सगळ्यांना मारलं, देव सुद्धा गेले, आपल्याला मारणार यात काही नवलय। जन्माला आल्या देवानं तर त्याच्या मरणाची सोय केली। कुणी केली जन्माला आलेल्या मरणाची सोय? कोणी? श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने जन्माला येण्याच्या अगोदर मरायची सोय केली। जन्माला आलेल्या माझ्या देवाचं शरीर असं होतं की सामान्य लोकांसारखं नव्हतं। मग देवानं काय केलं, यमुनेच्या डोहामध्ये आपला पाय बुडवला आणि अंगठा आपल्या सर्वसामान्य लोकांसारखा करून घेतला आणि त्या पारद्यानं काय केलं तर माझ्या देवाला बाण मारला, अंगठ्याला बाण लागला आणि देव मेला। आता सगळ्यांना माझा साधा आणि सोपा प्रश्न आहे, कुणीतरी बोलावं, कुणीतरी सांगावं अशी माझी इच्छा आहे गड्या। अंगठ्याला बाण लागून कुठं माणूस मरतो का? अय बसलेले, मरतो का अंगठ्याला बाण लागून? इथं पाय तुटला तरी माणूस मरत नाही आणि अंगठ्याला बाण लागून मरत असतो। ऐका, अंगठ्याला बाण लागून देव मेलाच नाही, देव वचनानं मेला। कशानं मेला? वचनानं मेला। देव अंगठ्याला बाण लागून मेला नाही। मग माणसानं सुखी जीवन जगावं, चांगलं राहावं, चांगलं खावं, चांगलं बोलावं, देवाचं नामस्मरण करावं, देवाची भक्ती करावी। देवाच्या नामात खूप मोठी ताकद आहे। ऐका, राम नामाची ताकद किती मोठी आहे। अरे विचारा हनुमंतरायाला राम नामाची ताकद काय आहे? काय करावं? समुद्राच्या कडेला जावं, दगड हातामध्ये घ्यावा, दगडावरती राम नाम लिहावं आणि तो दगड पाण्यात टाकावा। पाण्यात टाकलेला दगड तरावा का बुडावा? तरावा का? तर त्याच्यावरती राम नाव लिहिलेलं होतं। ही राम नामाची ताकद आहे गड्या। ऐका, जिंदगी में आराम की जरूरत हो तो राम का नाम लो। आराम पाहिजे ना आयुष्यात, तर कुणाचं नाव घ्यायचं? माझ्या राम प्रभूंचं नाव घ्यायचं। हनुमंतराय कोण होते हो? आपल्या मारुतीरायांच्या, हनुमंतरायांच्या दरबारामध्ये आज आपला हा सप्ताह होतोय। ते कोण होते? कोण होते हनुमंतराय? सीतेला ज्यांना आणलं, सोडवून आणलं ते हनुमंतराय। ऐका, ज्यांनी विभीषणाला लंका मिळवून दिली ते हनुमंतराय। ऐका, भरताची आणि प्रभू श्रीरामचंद्रांची भेट घडवून दिली ते हनुमंतराय। ऐका, सोन्याची लंका ज्यांनी जाळली ते हनुमंतराय। आणि ऐका गड्या ऐका, माझ्या जगाच्या बापाला ज्यांनी हृदयामध्ये साठवलं ते हनुमंतराय। असे मारुतीराय, हनुमंतराय, त्यांचं एवढा अधिकार मोठा आहे, एवढा अधिकार मोठा आहे, देवापेक्षा त्यांचा अधिकार मोठा आहे। त्यांच्या दरबारामध्ये आपला हा सप्ताह चालू आहे। ऐका,
जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जावं लागतं, प्रत्येकाला मरावं लागतं, कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं. आयुष्य हे रंगमंच आहे, येथे प्रत्येकाला नाटक हे करावं लागतं. गडे ऐका, आपण दुसऱ्याचं दुःख बघतो आणि आपलं सुख आपल्याला बघवतं, पण दुसऱ्याचं दुःख आपल्याला बघवत नाही. मग दुसऱ्याचं सुख बघा, समाधान बघा. आपल्याला जसं होईल तसं संसारामध्ये दुःखच दुःख असतं. संसारामध्ये पोट भरत नाही, संसारामध्ये आपल्याला समाधान मिळत नाही, पण संसारामध्ये कधीच पोट भरणार आहे. अरे काय करता सगळं माझं माझं म्हणता, आपलीच माणसं मेल्यावरती आपल्याला जळतात की नाही बसलेले आपली माणसं. पण आपल्याला काय खावं, काय करावं, कुठं जावं, कसं राहावं हे माणसाला कळत नाही. मी कुठून आलोय माणसांच्या लक्षात राहिलं नाही, मला कुठं जायचंय माणसांना माहीत नाही. आणि हे जग एक दिवस आहे असं राहणार आहे, एकटं आलोय एकटं जाणार आहे हे लोकांच्या लक्षात राहिलं नाही. मग माणसासारखं राहायचं माणसाला कळालं नाही, कारण आपलीच माणसं आपल्याला जाळतात. गड्या माणसासारखं राहा रे माणसा तुला कधी कळणार, माणसासारखं राहा रे माणसा तुला कधी कळणार. मेल्यावरती तुझीच माणसं तुलाच जाणार, मेल्यावरती तुझीच माणसं तुलाच जाणार, मेल्यावरती तुझीच माणसं तुला जाणार, मेल्यावरती तुझीच माणसं तुला जाणार. बारीक बारीक हा चालू. बसलेले हात असतील अशा सर्वांनी हाताने टाळी वाजवायची. ऐका गडे ऐका, हे माझं राज्य ऐका, ही महाराष्ट्राची माती आहे. अरे ही माती कुणी ऐल्या गैऱ्याची नव, ही माती माझ्या राजाची. अरे माझ्या राजाने इथं रक्त सांडलंय, अनेक मर्द मावळ्यांनी इथला आपला प्राण दिलाय. त्या राजाच्या मातीत जन्माला आलेले आपण लोक आहे. ऐका गडे ऐका, आळंदीच्या ज्ञानोबाला यांना, देहूच्या तुकोबाला यांना, पैठणच्या एकनाथ महाराजांना आणि पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला सुद्धा आणि अयोध्येच्या प्रभू श्रीरामचंद्राला सुद्धा इथं यावं वाटलं पाहिजे. अशी सर्वांना टाळी वाजवली पाहिजे. बसलेले ऐका, माझ्या देवाच्या दरबारामध्ये तुम्ही टाळी वाजवली ना गड्या आणि मुखानं नाम घेतलं ना, तुमचं नुसतं पाप नाही तर महापाप नाहीच होऊन जातं. म्हणून सर्वांनी टाळासोबत पकवाजा सोबत एक टाळी वाजवायची, एक टाळी. हा हात वरती बसलेले, वा वा जमलं गड्या जमलं. मला वाटतंय की इथं आळंदीच्या ज्ञानोबाला यांना आणि देहूच्या तुकोबाला यांना आणि पंढरपूरच्या मालकाला सुद्धा येऊन नाचावं वाटत असेल. असं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय गड्या. ऐका गड्या ऐका, आपलीच माणसं आपल्याला जाळतात. काय खावं माणसाला कळत नाही, काय प्यावं माणसाला कळत नाही. अरे ऐका, जन्माला आल्या आल्या आईनं दिली दुधाची बाटली, थोडासा मोठा झाला शाळेत जाऊ लागला, मग दिली पाण्याची बाटली. थोडा मोठा झाला कॉलेजला जायला लागला की मग लागला बिस्लरची बाटली. थोडा मोठा झाला विवाह झाला मग वाईट सवय लागली, मग लागली बिअर बारच्या दारूच्या बाटलीची सवय. त्यानं पण हाऊस नाही फिटली. संसार चालू झाला, मुलं बाळ झाली, पैसे कमी पडू लागले, मग प्यायला लागला देशी दारूची बाटली. त्यानं पण हाऊस नाही फिटली गड्या. मग काय झालं, मग शेवटी हा देह आजारी पडला आणि हा देह आजारी पडल्यानंतर दवाखान्यामध्ये नेला. ऐका गड्या ऐका, हा देह आजारी पडल्यानंतर दवाखान्यामध्ये नेल्यानंतर लावली सलाईनची बाटली, पण त्यानं पण हाऊस नाही भेटली. शेवटी हा देह आजारी पडला, या देहातून आत्मा निघून गेला आणि शेवटी हा देह सरणावरती ठेवला आणि सरणावरती ठेवल्याबरोबर त्याच्याबरोबर रॉकेलची बाटली आणि त्या रॉकेलच्या बाटलीनं या देहाला जाळून टाकलं, या देहाचा नाश करून टाकला. आपल्याच माणसानं आपल्याला जाळलं, आपलीच मुलं बाळ आपलीच बायको आपल्याला जाळून निघून गेली, तरी पण माणसाला माणसासारखं राहायचं कळालं नाही गड्या. म्हणून माणसासारखं राहायचं माणसाला कळायला पाहिजे. माणसासारखं राहा रे माणसा तुला कधी कळणार, माणसासारखं राहा रे माणसा तुला कधी कळणार. मेल्यावरती तुझीच माणसं तुला जरा जाणार, मेल्यावरती तुझीच माणसं तुला जरा जाणार, मेल्यावरती तुझीच माणसं तुला जरा जाणार. दोघांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा.
बघा आपलीच माणसं आपल्याला जळतात, म्हणून आपण चांगलं राहायचं, चांगलं खायचं, चांगलं बोलायचं, चांगलं वागायचं हे माणसाला कळायला पाहिजे. माणसाला कोण काय काय शिकवून जातं बघा. जीवन कसं जगायचं हे आई वडील शिकवतात, त्रास कसा द्यायचा हे नातेवाईक शिकवतात, रडायचं कसं ही परिस्थिती शिकवते आणि हसायचं कसं हे मात्र मित्र शिकवतात. मग सगळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातात. मग ऐका, माणसाचं काय झाले, माणसाला चांगलं कळत नाही, माणूस माणसावर चांगलं बोलत नाही, माणूस माणसामध्ये यायचा विसरून गेलाय. ऐका, माणसाला माणसाचं चांगलं दिसत नाही म्हणून माणूस माणसात येत नाही आणि माणसाच्याच वाईट वागण्यामुळं देवसुद्धा मंदिरात येत नाही गड्या. माणसामुळे देव मंदिरात यायचा थांबलाय आणि माणसाच्या वाईट वागण्यामुळे माणूस माणसात यायचा थांबलाय. म्हणून माणसात या, चांगलं बोला, चांगलं राहा, चांगलं वागा, चांगलं खा, चांगलं पिया. ऐका, देवाचं नामस्मरण केलं, देवाची भक्ती केली तर जीवनात तुम्हाला सुख मिळणार आहे, समाधान मिळणार आहे. पण आपण सगळं माझं म्हणतो, पण देवाला माझं म्हणतो का? बसलेले सगळं माझं म्हणतो की नाही? बायको माझी, पोरं माझी, सगळं माझं म्हणतो. देवाला माझं म्हणतो का? म्हणतो का? म्हणत नाही, पण सगळं माझं म्हणतो. बरं बसलेले, तुम्हाला सुख पाहिजे का समाधान पाहिजे म्हणून तुम्ही इथं आलाय ना? सुख पाहिजे, समाधान पाहिजे म्हणून इथं आलाय की नाही? बसलेले, तुम्हाला दुःख आहे का सुख आहे एवढं तरी मला सांगा. आजारी असल्यासारखं बसायचं नाही. तुम्ही सुखी आहे का दुःखी आहे? दुःखी आहे. मनुष्य लोकांमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे. आता जे मला दुःख आहे ते तुम्हाला नाही आणि जे तुम्हाला दुःख आहे ते मला नाही. पण प्रत्येकाच्या दुःखाचं कारण मात्र भिन्न भिन्न आहे. पण प्रत्येकाला दुःख निश्चित आहे. कुणाला कशाचं दुःख आहे, कुणाला कशाचं दुःख आहे, कुणाला कशाचं दुःख आहे. आता प्रत्येकाच्या दुःखाचं कारण वेगवेगळं आहे, पण प्रत्येकाला दुःख मात्र निश्चित आहे. मग सगळ्यांना सुख पाहिजे, समाधान पाहिजे, त्याच्याकरता इथे तुम्ही आलाय ना? बसलेले आलाय की नाही? सुख पाहिजे, समाधान पाहिजे याच्याकरता इथं आलाय. पण ऐका, आपल्याला सुख पाहिजे, समाधान पाहिजे म्हणून इथं आपण येतो, पण देवाचं नाम स्मरण मुखानं घेतो का? घेतो का? रामकृष्ण हरी म्हणतो का? रामकृष्ण हरी. अरे रामकृष्ण हरी का म्हणायचं? माणसाच्या आयुष्यामध्ये सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल तर रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे. ऐका, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि कुणाचा? रामकृष्ण हरी. बोला पुढे तुम्ही. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि उच्चार का विचार? उच्चार. आणि हरीचा विचार. एवढं केलं काय होणार? माणसाला सुख समाधान मिळणार. मिळणार का नाही? काय काय करायचं? रामकृष्ण हरी म्हणायचं. रामकृष्ण हरी का म्हणायचं? रामाचा आचार, कृष्णाचा उच्चार आणि हरीचा विचार करायचा. एवढं सगळं जर केलं ना तर माणूस जीवनामध्ये सुखी झाला, समाधानी झाला गड्या. मग एवढंच करायचं, देवाचं नामस्मरण करायचं, देवाची भक्ती करायची. कारण ऐका, आपल्यासाठी आपले आई वडील एवढं रात्रंदिवस कष्ट करतात. ऐका, सगळ्यांनी माझं लक्ष देऊन वाक्य ऐका. कीर्तनामध्ये तुम्हाला नाही काय घेता आलं ना, नका घेऊन जाऊ, पण ऐका, आपल्या बापानं केलेलं कष्ट कधी जीवनामध्ये विसरू नका. ऐका गड्या, ऐका, कधी बापाला बघायचं. ऐका, बापाने नवीन कपडे घातल्यानंतर बापाला नाही बघायचं, बापाने आपल्याला पैसे दिल्यानंतर बापाला नाही बघायचं, बापाने आपल्याला गाडी घेऊन दिल्यानंतर नाही बापाला बघायचं. अरे कधी एकेकाळी रात्रीच्या 2 वाजता उठायचं, बापाच्या अंथरुणाजवळ जायचं आणि पाहायचं बापाकडे 4-5 जागेवरती फाटलेलं बनेल त्याचं असतं. पण आपल्याला ब्रँडेड कंपनीचं बनेल आणून देतो, शर्ट आणून देतो ना, तो आपला बाप असतो गडे. ऐका गडे, ऐका, 4-5 वेळा चांभारा करत जातो आणि एक चप्पल कितीतरी वेळा शिवून घालतो, पण मुलाला ब्रँडेड कंपनीची चप्पल आणून देतो ना, तो आपला बाप असतो गड्या. बाप विचार करतो, माझं लेकरू, माझा दादा, माझी ताईडी सुंदर दिसली पाहिजे याच्याकरता बाप काय करतो? स्वतः फाटलेलं घालतो, पण मुलाला नवीन आणून देतो ना, त्यावेळेस त्या बापाला बघायचं गड्या. पण आपण बापाला बघत नाही, आपल्याला बापाची किंमत कळत नाही. आहे तोपर्यंत किंमत कळत नाही आणि गेल्यावरती किंमत कळल्याशिवाय राहत नाही. मग माणूस सगळेजण दुःखी आहेत, सगळ्यांना कशाचं ना कशाचं दुःख आहे. तुकोबाराय म्हणतात, बाबा जन्माला आल्यापासून माणसाला दुःखच दुःख असतं. मला सुद्धा दुःख आलं, पण मी त्या दुःखाचा विचार करणं सोडून दिलं. कारण मला काय झालं? मिटले हे चित्त प्रपंचापासून. मी या प्रपंचापासून माझं चित्त मिटलं. मी काय केलं? माझा जो देह होता, ज्या जगाच्या बापानं मला हा देह दिला, तो देह मी जगाच्या बापाला देऊन टाकला. ज्यानं आपल्याला दिलंय त्याला द्यावं का नाही आपण? बसलेले तुकोबाराय म्हणतात, बाबा ज्यानं मला हा देह दिला त्या जगाच्या बापालाच मी हा देह देऊन टाकला. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग
बोलावितो. त्या जगाच्या बापानं मला वैकुंठावरून न्यायला यावं, त्या जगाच्या बापासोबत मी गरुडावर बसून जावं. कुणी? तुकोबर आहे, ते तुकोबर आहे. मग ते तुकोबर आहे म्हणतात बाबा ज्याचा त्याला ज्याचे त्यांनी देह दिला पाहिजे. सगळ्यांना जावं लागतं, सगळ्यांना मरावं लागतं. बघा देवाला जावं लागलं, इथं सगळ्यांना जावं लागतं. गरीबाला सुद्धा मरावं लागतं, श्रीमंताला सुद्धा मरावं लागतं, आणि अधिकाऱ्याला सुद्धा मरावं लागतं, भिकाऱ्याला सुद्धा मरावं लागतं, चांगल्याला सुद्धा मरावं लागतं, वाईटाला सुद्धा मरावं लागतं, माळकऱ्याला सुद्धा मरावं लागतं, एकादशीला खाणाऱ्याला सुद्धा मरावं लागतं. सगळ्यांना जावं लागतं गड्या. मग देवाला सुद्धा जावं लागलं, रावणाला जावं लागलं, हिरण्यकश्यपूला जावं लागलं, आणि एवढंच काय संत महात्म्यांना सुद्धा जावं लागलं. पण संत महात्मे म्हणतात जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. संत महात्म्यांनी काय केलं तर ज्या मातीनं हा देह दिला होता ना त्या मातीलाच हा देह देऊन टाकला. अरे जा कधीतरी आळंदीला आणि पहा माझ्या ज्ञानोबारायांना. अरे आळंदीला गेल्यानंतर ती इंद्रायणी माता तुम्हाला खळखळून वाहताना दिसेल, पण ऐका गड्या ऐका, त्या इंद्रायणी मातेमध्ये माझ्या ज्ञानोबारायांना स्नान करून दिलं नाही. वाईट प्रवृत्तीच्या लोकांना माझ्या ज्ञानोबारायांच्या अंगावरती शेण टाकलं, चिखल टाकलं. पण ज्ञानोबारायांचा अधिकार एवढा मोठा, ज्या लोकांनी ज्या माणसांनी माझ्या माऊलींच्या अंगावरती शेण टाकलं ना तीच लोक माझ्या माऊलींच्या समाधीची जागा सरवायला होते. आजही जगाची माई, जगाची आई, विश्वाची आई माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय बघायचे असतील ना, अरे जा रे कधीतरी आळंदीला जा. त्या ज्ञानोबारायांच्या दाऱ्यामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. ऐका गड्या ऐका, तिथून समोर आल्यानंतर माझ्या ज्ञानोबारायांनी मातीचा देह मातीला दिलाय. त्या समाधीवरती डोकं ठेवा, माझ्या ज्ञानोबारायांचं दर्शन घ्या. तुम्हाला साक्षात माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय दिसल्याशिवाय राहणार नाहीत, दर्शन दिल्याशिवाय राहणार नाहीत गड्या. आजही माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय जिवंत आहेत गड्या. पण मातीचा देह मातीला दिलाय माझ्या ज्ञानोबारायांनी. एकनाथ महाराजांनी पाण्याचा देह पाण्याला दिलाय गड्या. सगळ्यांनी त्याचा देह देऊन टाकलाय. ऐका गड्या ऐका, या मातीसाठी कोण कोण लढलं आणि कोण कोण जगलं. ऐका, ज्यावेळेस माझ्या सर्जा संभाजीला पकडलं, ऐका गड्या ऐका, माझ्या संभाजी राजांचा बलिदान मास दिवस चालू आहे. ऐका, दिवस चालू आहेत. माझ्या सर्जा संभाजीला पकडलं, दरबारामध्ये आणून उभा केलं, दोन्ही हात एशीला टांगले, सांगितलं अरे या संभाजीचा हलहाल करा, याची नजर बाजूला काढा, याची जीभ कधी कुणापुढे शांत बसत नाही, कधी वाकत नाही, कधी झुकत नाही, कधी कुणासमोर नीट बोलत नाही. ऐका गडे ऐका, याची नजर बाजूला काढा, याच्या नजरीमध्ये सळई घाला, याचा हात तोडा, याचा पाय तोडा, याची जीभ बाजूला काढा, म्हणजे याची नजर आपल्या समोर झुकल. त्याला एकदा सांगितलं होतं, ऐक गडे ऐक संभाजी, तू आजची मराठ्यांचा, पण ऐक ऐक ऐक, तुला आम्ही जिवंत सोडतो, फक्त एकदा आमच्या धर्माचा स्वीकार कर. पण ऐका, एका बाजूला झेंडा उभा होता, एका बाजूला आयुष्य उभा होतं आणि एका बाजूला धर्म उभा होता. पण ऐका गड्या ऐका, त्या माझ्या राजानं कधी कुणासमोर झुकला नाही, वाकला नाही, शत्रू समोर ताट मानेनं उभा राहिला आणि म्हटला मी मराठ्यांचीच जात आहे. ऐक गडे ऐक, तू असशील मोठा शत्रू, पण ऐक, मरील पण वाकणार नाही, मर्द मराठ्यांची जात आहे. अरे माझ्या बापानं शिकवलंय, आपण जे कार्य हाती घेतलंय ना ते कार्य पूर्ण केल्याशिवाय पाठीमागं वळून पाहायचं नाही. अरे काय जीवाचा हलहाल करायचंय ते करा, माझी जीभ बाजूला काढा, माझा पाय तोडा, माझा हात तोडा, माझा नजर बाजूला काढा, पण झुकणार नाही, वाकणार नाही, तुमचा धर्म कबूल आहे म्हणणार नाही. अरे त्या माझ्या राजानं स्वतःच्या आयुष्यावरती माती टाकली, या धर्माचा स्वीकार केला. ऐका गडे ऐका, जिथं निजामशाहीचं राज्य होतं त्याला निजामशाही म्हणायचं, जिथं आदिलशाहीचं राज्य होतं त्याला आदिलशाही म्हणायचं, आणि जिथं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, धर्मवीर संभाजी राजांचं राज्य होतं त्याला स्वराज्य म्हणायचं. दादा, असं माझं स्वराज्य त्या धर्मवीर संभाजी राजांनी, छत्रपती संभाजी राजांनी निर्माण केलंय. त्या मातीत आपण जन्माला आलेले लोक आहे दादा. असं थाटात जीवन जगलं पाहिजे, रुबाबात राहिलं पाहिजे, चांगलं जीवन जगलं पाहिजे. ऐका गडे ऐका, जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं, प्रत्येकाला मरावं लागतं. हा निसर्गाचा नियम आहे, हा जगाचा नियम आहे. मग माणसानं जीवन जगताना असं जगावं, असं जगावं. कसं जगावं तर चांगलं जीवन जगावं, उत्तम कीर्ती उरावी, असं जीवन जगावं. ऐका गडे ऐका, माणसानं जीवनामध्ये दुःख आहे म्हणून त्या दुःखाचा विसर पडावा म्हणून काय करावं तर देवाला आपलंसं करून घ्यावं. एकदा का देवाला आपलंसं केलं तर आपल्या जवळ दुःख येऊ शकत नाही. एरती माई के दुःखाची जनती,
नाही आदी अंती अवसान. आपण जर त्या देवाला आपलंसं करून घेतलं, देवाचं नामस्मरण केलं ना, तर आपल्याजवळ दुःख येऊ शकत नाही. आपल्याजवळ सुख येतात, माना पानाने येतात, लोटांगण घालत येतात. मग आपण काय करायचं तर त्या देवाच्या नामस्मरण करायचं. देवाच्या नावाची पिसं लावून घ्यायची. कशी पिसं लावून घ्यायची? देवाला आपलं वेड लागलं पाहिजे. भक्तालाच देवाचं वेड लागतं असं नाही गड्या, देवाला सुद्धा भक्ताचं वेड लागलं पाहिजे. अरे माझ्या चोखोबरायांनी काय करावं? देवाचं नामस्मरण करावं, देवाची भक्ती करावी. चोखोबरायांचा मृत्यू झाला, चोखोबरायांची हाडं भिंती खाली घावली. त्यावेळेस नामदेवरायांनी जगाच्या बापासमोर जावं, जगाच्या बापांना रडावं. आणि नामदेवरायांनी जगाच्या बापाला म्हणावं, देवा तुमच्या डोळ्यात पाणी यावं, काय झालं रडायला? त्यावेळेस जगाच्या बापाने म्हणावं, नाम्या ऐकणारे नाम्या, अरे माझ्या चोख्या गेला रे, जा रे नाम्या जा, कमीत कमी माझ्या चोख्याची हाडं तरी माझ्या जवळ घेऊन ये. नामदेवरायांनी म्हणावं, देवा अरे भिंतीखाली कितीतरी लाखो हजारो वारकरी मेले, तुझ्या चोखोबरायांची हाडं मी कुठून आणि कशी आणायची? त्यावेळेस माझ्या नामदेवरायांना जगाच्या बापाने म्हणावं, नाम्या जा भिंतीपाशी जा, प्रत्येक हाड कानाला लाव गड्या, आणि ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असा जयघोष येईल ना, ते हाड माझ्या चोख्याचं असेल. ऐका गड्या ऐका, एवढ्या भक्ताची ओढ देवाला लागते. पण कधी त्या देवाच्या नावाचं वेड लावून घेतल्यानंतर देवाला त्या भक्ताचं वेड लागत असतं. म्हणून बघा, आपल्या जीवनातून कधीतरी वेळ भेटला ना, निश्चित पंढरपूरला जा. बघा कधीतरी जा, आयुष्यातून एकदा तरी माणसानं पंढरपूरला जावं, जगाच्या बापाचं दर्शन घ्यावं. आपल्या संसाररूपी मार्गातून वेळ भेटल्यानंतर निश्चित आवर्जून, कीर्तनकाराने कीर्तनात सांगितलं म्हणून पंढरपूरला जा. मी गेल्या वर्षीही आले होते, या वर्षीही येणार, आले तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही मला बोलवत राहणार, आणि मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा पुन्हा येत राहणार. कारण गेल्या वर्षी आली होती, ह्या वर्षी तुमचं माझ्यावरती प्रेम असल्यामुळे तुम्ही मला बोलवलं, आणि जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत मी हाय, म्हणजे मी येत राहणार, म्हणजे मी जाणार नाही कुठं, म्हणजे वर नाही जाणार नाही, येत राहणार. तुमचं माझ्यावरती प्रेम आहे, माझं तुमच्यावरती प्रेम आहे. एका गड्या कीर्तनकाराने कीर्तनात सांगितलं म्हणून कधीतरी पंढरपूरला जा. आणि पंढरपूरला गेल्यानंतर काय करा? चंद्रभागेमध्ये स्नान करायचं. का चंद्रभागेमध्ये स्नान करायचं? मनामध्ये जेवढं काही वाईट पाप आहे, वाईट कर्म आहे, ते चंद्रभागेमध्ये धुवून काढायचं, स्वच्छ होऊन वरती यायचं. वरती आल्यानंतर काय हो लागतं? पहिलंच मंदिर. चंद्रभागेच्या समोर आल्यानंतर पुंडलिकराय. त्या पुंडलिकरायाच्या बाबतीत विचार केला ना, तर माता पित्यांना प्रचंड त्रास द्यावा, प्रचंड छळ करावा. पण ज्या वेळेस त्याला खरी आई वडिलांची किंमत कळाली ना, त्यावेळेस त्यानं काय केलं? आई वडिलांची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. ते सेवा पाहून जगाचा बाप भेटायला आला, आणि जगाचा बाप भेटायला आल्याबरोबर पुंडलिकरायानं म्हणावं, देवा ऐकणारे पांडुरंगा, ऐकणारे विठ्ठला, आलास तू देवा माझ्या भेटीला, पण देवा मी तुझी सेवा करू शकत नाही. देवा माझ्या आई वडिलांची सेवा मी करतोय, मी तुझी सेवा करू शकत नाही. मी तुला निमंत्रण पत्रिका पाठवली नव्हती, देवा आलायस ना तू, आता इथं शांत उभा राहावं लागेल. त्या पुंडलिकरायानं काय केलं? समोर वीट पडलेली होती, ती वीट उचलली, मागं फेकली. ऐसा कैसा रे तू दिट, मागे फिरकाविली विट. त्या विटेवरती जगाच्या बापाला उभा केलंय. कुणी म्हणतं बोलवलं असेल, कुणी म्हणतं आणलं असेल, कुणी म्हणतं मूर्ती तयार केली असेल, पण नाही गड्या नाही. ऐका, त्या पुंडलिकरायानं जगाच्या बापाला तिथं आई वडिलांची सेवा करून बोलवलंय. तो जगाचा बाप मनाने आलाय तिथं. त्या अक्षय विटेवरती जगाच्या बापाला पुंडलिकरायानं उभा केलंय. त्या पुंडलिक पायरीचं दर्शन घ्यायचं. फार जुनं एक गीत आहे बघा माता माऊल्या, तुम्हाला माहीत असेल पुंडलिकरायाचं. फार जुनं गीत आहे, मला ते फार आवडतं. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. सखुबाई, जनाबाई, मुक्ताबाई, भैनाबाई,
माऊलिक पायरीचं दर्शन घ्यायचं आणि तिथून समोर यायचं. तिथून समोर आल्यानंतर रस्त्यावरती बरेच भिकारी बसलेले असतात. कुणी आंधळ असतं, कुणी पांगळं असतं, कुणाला भूक लागलेली असते. आपल्याला जर वाटलं कुणाच्या मुखामध्ये 1-2 घास जावेत, कुणाला तरी समाधान मिळावं, कुणाला तरी आनंद मिळावा, मग काय करायचं? त्यांच्या ताटामध्ये 1-2 रुपयाचं दान करायचं. तिथून समोर यायचं. तिथून समोर आल्यानंतर काय हो लागतं? नामदेव पायरी. त्या नामदेव पायरीचा विचार केला ना, एकाच जागेवरती जिवंतपणी 14 माणसं समाधीस्थ झालेत. त्या नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं. घरामध्ये 14 माणसं. कधी एकेकाळी पाऊस यावा, पाऊस आल्यानंतर झोपडी गळावी, झोपडी ओली चिंब व्हावी आणि झोपडी ओली चिंब झाल्यानंतर त्या 14 माणसांनी रात्रीचं बाहेर जावं, 14 मोठमोठी दगडं उचलून आणावी आणि अख्खी रात्र त्या दगडावरती बसून काढावी. एवढी वाईट परिस्थिती नामदेवरायांचे. पण जगाच्या बापाच्या अगोदर नामदेवरायांचा अधिकार आहे. त्या नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं आणि तिथून समोर यायचं. तिथून समोर आल्यानंतर गरुड स्तंभ लागतो. त्या गरुड स्तंभाला कडकडून मिठी मारायची आणि गरुड स्तंभासमोरून पुढं यायचं. पुढं आल्यानंतर जगाचा बाप आणि जगाची आई उभं आहे. त्या जगाच्या बापाचं आणि जगाच्या आईचं नाव म्हणजे विठोबा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. हप्पा टाळ टाळ, जय जय विठोबा, हप्पा रखुमाई, विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल,